हॅलो. तर आज आम्ही चाललोय पोटपूजा करायला. आम्हाला काहीतरी चटपटीत खायचे होते म्हणून आम्ही राजारामपुरीतून इकडून तिकडून गिरक्या मारत होतो. मग आम्हाला राजारामपुरीत एक नवीन कॅफे दिसला. त्याचे नाव बैठक होते. कॅफे तर बाहेरून आकर्षक दिसत होता. इथले डेकोरेशन एकदम खतरनाक होते. इथल्या ओपन स्पेस मध्ये पण यांनी बसायची सोय केली होती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स पण वापरल्या होत्या. या कॅफे मधील सिटिंग अरेंजमेंट पण एकदम कम्फर्टेबल होत्या बघा. मला तर या कॅफे मधील कलर कॉम्बिनेशन आणि वापरलेल्या डेकोरेशन साठी लाईट्स एकदम मस्त वाटत होत्या. यांचा कुल्हड चहा एकदम स्पेशल आहे आणि त्यांचे बरेच फ्लेवर सुद्धा आहेत. इथे बऱ्याच छोट्या छोट्या आणि छान छान गोष्टी होत्या आणि इथले गणपती बाप्पा तर मला खूप आवडले होते. या कॅफे मध्ये आम्ही जिथे बसलो होतो तिथे हे छान छान फुलांचे डेकोरेशन आणि लाईट्स पण होत्या. आणि हे ब्ल्यू कलरचे हार्ट मला थोडे युनिक वाटले, म्हटलं रेकॉर्ड करून घेऊयात. मी व्हिडिओ करतेला बघून आमची मंडळी हाय हाय करायला लागली. आता म्हटलं बघूया जरा मेन्यू कार्ड. तर इथे बऱ्याच प्रकारचे व्हरायटी फूड्स होते. आम्हाला खूप भूक लागली होती. इथे आपण खायला काय काय घ्यायचे यावरती आमची गंभीर चर्चा सुरू होती. मी यांना कोरियन हार्ट दाखवल्यावरती दोघं आश्चर्याने हे काय नवीनच दिसतंय म्हणून बघायला लागले. खाण्यावरची गंभीर चर्चा संपल्यावरती साहेब गेले 2-3 वेगवेगळ्या पदार्थांची ऑर्डर द्यायला. समोर टीव्हीत दिसणाऱ्या पदार्थांवरती साहेबांचे जास्त लक्ष होतं. आम्हा तिघांना पण भूक लागलेली त्यामुळं कधी येईल याचीच आम्ही वाट बघत होतो. तेवढ्यात 5 मिनिटात साहेब इथं पहिली ऑर्डर आपली घेऊन आले. ही डिश दिसायला तर एकदम भारी होती आणि आम्ही तिघं पण या डिश वरती तुटून पडणार होतो. आम्ही पेरी पेरी फ्राईज पास्ता ऑर्डर केला होता आणि हा पास्ता दिसायला जेवढा भारी होता तेवढाच टेस्टला पण भारी होता बघा. हा नवीन पदार्थ खाऊन प्रत्येकाची रिॲक्शन ही भारीच होती बघा. तेवढ्यात माझी ऑर्डर केलेली चॉकलेट कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम ग्लासमधून नाही तर कुल्हडमध्ये दिली होती आणि आम्हा सर्वांना पास्ता खूप जास्त आवडला होता. इकडं पास्ता संपत नाही तोपर्यंत साहेबांनी माझ्या कोल्ड कॉफी आईस्क्रीमवरती ताव मारला होता आणि सगळी संपवून पण टाकली. हा फ्राईज पास्ता आणि कोल्ड कॉफी आईस्क्रीम संपल्यावर आम्ही नेक्स्ट ऑर्डरची वाट बघत होतो. तेवढ्यात आमची तिसरी ऑर्डर पनीर टिक्का पनीनी आली. हे पनीनी पदार्थ आमच्यासाठी नवीनच होता आणि चवीला पण एकदम मस्त होता. हा पदार्थ वरून दिसायला बर्गर सारखा पण टेस्टने एकदम डिफरंट होता. त्यानंतर आमची शेवटची ऑर्डर सगळ्यांना आवडणारा पिझ्झा. आणि पिझ्झा मला पहिल्यापासून तर खूप जास्त आवडतोय. म्हणलं बघूया जरा टेस्ट करून कसा आहे चवीला ते. आणि इथं साहेब मला प्रेमानं पिझ्झा भरवत होते. साहेबांनी मला एक घास भरून बाकी राहिलेला सगळा पिझ्झा संपवून टाकला. मग साहेब म्हटले चल आपण 2-3 व्हिडिओ मस्तपैकी बनवूयात. असे आम्ही 2-3 छान व्हिडिओ बनवले. यानंतर आमची थोडी मज्जा सुरू होती. आमची चेष्टा मस्करी झाल्यानंतर कॅफेवाल्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून कोल्ड्रिंक दिले. साहेब इथं कोल्ड्रिंक पिण्याऐवजी बर्फासोबत खेळत बसले होते. आणि ना इथे आम्ही ट्राय केलेले सगळेच पदार्थ मला जास्त आवडले आणि सगळ्यात जास्त मला पास्ता आवडला होता. आम्हाला तर या कॅफेला जाऊन खूप मजा आली. तुम्ही जर या कॅफेला गेला असाल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.